आपले हार्दिकाचं स्वागत. आदरणीय बडेलालजी मिश्रा साहेब या आपण देखील आपला विशेष सन्मान आमच्याकडून करणं राहून गेलं. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. पुढचा बॉल गोलामध्ये वाईड यॉर्कर. पहिल्या बॉलवरती गोल्डन विकेट. 40+ चा खेळाडू फलंदाज क्रमांक पहिला निलेश सोनकर बाद. यस, पहिल्याच बॉलवरती ते सफलता येते आणि खरं तर अगदी गोल्डन डकचे शिकार ते ठरत आहेत. पहिलाच बॉल होता आणि अगदी पुढ्यात बॉल टाकला होता आणि बॅटचं एज लागलंय. व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी ती मात्र पुढ्यात टाकली होती आणि तिथे फलंदाज जास्त समजू शकले नाहीत. चारोखाने चित आणि पहिल्याच बॉलवरती गोलंदाजी ते सफलता अर्जित करतायत. चांगली सुरुवात केली आहे गोलंदाजी करणाऱ्या टीमनं. सनवे लॉजिस्टिक टीम आपला रिप्रेझेंटेटिव्ह आमच्यापर्यंत अद्याप आलेला नाही आहे, याकडे आम्ही लक्ष वेधू. सनवे लॉजिस्टिक 3 धावांची पेनल्टी आहे, तुम्हाला खेळावं लागेल 3 धावांच्या पेनल्टीने. 1 बॉल झालाय. आपण काही विशेष सन्मान या व्यासपीठावरती करतो आहोत. लवशेठ डुकरे साहेब, गुलाब शेठ वाघ साहेब यांचं देखील आगमन झालंय. सर्वांचं हार्दिकाचं स्वागत. पृथ्वीराज शिंदे साहेब यांचं देखील आगमन झालं. आपलंही हार्दिकाचं स्वागत. आणि चौधरी साहेब यांचं देखील आपण आगमन पाहत आहोत. सर्वांचं हार्दिकाचं स्वागत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. बैलगाडा मालक गुलाब वाघ यांचं देखील आगमन होत असताना आपण पाहत आहोत. बैलगाडा क्षेत्रामधील सर्वाधिक मोठी नावं आहेत. पहिला षटक किरण मालोरेने विकेट प्राप्त केली आहे. लवशेठ डुकरे साहेब यांचं देखील आगमन आपण पाहत आहोत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. केतन उजव्या यष्टीच्या बाहेर आणखीन एक चेंडू इथे पाहायला मिळालाय. गोलंदाजीची खासियत ही राहिली ना किरण मालोरेची, कारण आपण सातत्याने पाहायला मिळाला त्याचा रिदम चांगला आहे, त्याचा फॉलो थ्रू चांगला आहे. बॉल डिलिव्हर करत असताना तो अगदी फलंदाजाची शहानिशा करतो की कशा आविर्भाव त्याचा आहे, मोठा स्ट्रोक अटेम्प्ट करतोय का. बॉल डिलिव्हर केल्यानंतर मला अक्षरशः आठवण होते ना की बटलरची, बॉल टाकल्यानंतर तो बॅट्समन पर्यंत पोहोचतोय. हा त्याचा फॉलो थ्रू आहे. गोलंदाजी मार्क मध्ये पुन्हा एकदा सज्ज होत असताना किरण पुढचा बॉल घेऊन ओव्हर द विकेटने लोड फुल टोज आहे. सिंगल अवेलेबल आहे. रन्स निश्चित इथे प्राप्त होत असताना सिंगल आली आहे. अकाउंट ओपन झालंय. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये सनवे लॉजिस्टिक. यस, मी पुढे कंटिन्यू करेल. जयेश सर, तुमचा देखील मुद्दा महत्त्वाचा होता, परंतु आउटसाइड ते ऑफ स्टंप ते गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतायत. सन्माननीय तुषारजी खुटार साहेब जे आमचे अन्नदाते आहेत आणि त्यांचं देखील इथे आगमन झालंय. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अवे फ्रॉम दी बॉडी, शरीरापासून दूर बॉलला ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाजी इथे करताना पाहायला मिळत आहेत आणि कमालीची सुरुवात इथे केली. पहिल्या बॉलवरती सफलता अर्जित केली आणि त्यानंतर गोलंदाजाचा आत्मविश्वास जो आहे तो मात्र 7व्या आसमानावरती पोहोचलेला निश्चित पाहायला मिळतोय. परंतु मैदानावरती लेफ्ट राईट कॉम्बिनेशन सध्याच्या घडीला तुम्हाला पाहायला मिळेल. जयेश सर, डावखुऱ्याचे फलंदाज सध्याच्या घडीला स्ट्राईक एंड वरती आहेत. केतन ऑन स्ट्राईक. गोला टाकला. यावेळेला बॅकवर्ड पॉइंटला चेंडू डायरेक्ट हिट सुपर हिट आहे की नाही याची चर्चा होतीये. फलंदाज आउट की नॉट आउट याची चर्चा होत असताना पाहायला मिळाली. या मी सर्वांचं लक्ष वेधन एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट. जेवणाचे काउंटर्स ओपन झालेत. सर्वांच्या माहितीसाठी की जेवणाचे काउंटर्स ओपन झालेत. ज्यांची मॅच नाही आहे आणि किमोना ज्यांचा सामना संपला त्यांनी जेवण करून घ्या. दुपारचं सत्र आहे. पाणी जास्तीचं प्या. सर्वांचं आवर्जून लक्ष वेधन, कारण आपण सीएचे आहोत. क्रिकेटमध्ये जास्ती काळ आपण देत नाही. पाणी जास्तीत जास्त पिया. तुमच्याकडे पुढचा बॉल लोअर फुल टोस. पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक चांगल्या दर्जाचे क्षेत्ररक्षण शॉट एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये आपण पाहत आहोत. संजय यांना आपण त्या ठिकाणी पाहायला मिळालं आणि सातत्याने सन इम्पॅक्टचे काही खेळाडू आज या संघामध्ये खेळत असताना आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना अंजनी फायटर्स या टीमला आपण पाहतो आहोत. चांगली गोलंदाजी झाली आहे. धावा आलेल्या नाही आहेत, ही मुळात महत्वाची बाब राहिली आहे. धावा थांबल्यात. रणनीतीबद्ध कामकाज. खोलात टाकला. बाची लिडिंग एज घेतली आहे. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. झेल व्हॉलीबॉल प्रमाणे पास झालाय. झेल निसटला. जीवदान प्राप्त झाले आहेत. ही जीवदान हानिकारक राहतील. पहिल्या षटकाचा खेळ संपला. जिथे टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला
तो अर्थातच टीम मैदानाच्या आतमध्ये सनवे लॉजिस्टिक या टीमने आणि हा निर्णय अंगलट आलाय. स्कोर कार्ड वरती धावा त्या 4 फलंदाज बाद झाला. एक ब्रेक घेऊया, डीजे कडे जाऊयात, एक मधुर संगीत ऐकू. सन्माननीय अमोल भाऊ सईद कामोठे शहर उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी यांचं आगमन या ठिकाणी झालंय आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. बाजीराव सेठ इथापे, बाबूराव सेठ इथापे माजी संचालक, यशो मंदिरचे माजी संचालक आहेत आणि त्यांचं देखील आगमन या ठिकाणी झाले. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सन्मान्य श्रीमान कैलास सेठ टेमगिरे उद्योजक, त्यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. आपलं देखील स्वागत आहे. पाणी घेऊन जा त्वरित मैदानाच्या आतमध्ये, त्वरित मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जा. डगआउट्स आहे ना सनवे लॉजिस्टिक टीमचा, पाणी घेऊन जा कृपया. तिथे चक्कर आली आहे खेळाडूला, थोडी काळजी घ्या. याकरिता मी थोड्याच वेळापूर्वी अनाऊन्स केलं होतं, गरमी खूप आहे. आपण जास्तीचं पॅन्डॉल मध्ये बसा, जास्तीचं तुम्ही हवेच्या ठिकाणी बसा आणि अगदी त्याच वेळेला पाणी जास्तीत जास्त पिया. कलिंगड असेल किंवा अगदी त्याच वेळेला लिंबू पाणी असेल जास्तीचं पिया. तुम्ही एनर्जी ड्रिंक जास्तीचं पिऊ नका, कोल्ड ड्रिंक जास्तीचे घेऊ नका. या गोष्टीकडे लक्ष वेधेल मी. थंड पाणी थोडंसं अवॉइड करा. सन्माननीय अमोल सेठ बोडके यांचं देखील आगमन या ठिकाणी झाले. या स्पर्धेच्या माध्यमातून युवा उद्योजक आहेत टेमगिरे आणि बोडके साहेब, दोघांचंही या ठिकाणी आगमन झाले. या स्पर्धेच्या माध्यमातून कैलास सेठ टेमगिरे आणि अमोल सेठ बोडके युवा उद्योजक आहेत, त्यांचं आगमन झालं. त्यांचं देखील स्वागत आहे. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती हर्षद कडव, मॅन फ्रॉम मोह, गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. 2 मालिकेवर ह्याच्या बाईक याच्या नावावरती आहे. पहिला बॉल सरळ बॅक लेफ्टने केला, कवच मध्ये क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. एक सिंगल अवेलेबल, दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. सेकंड रन कंप्लीट होतीये. 2 धावा येत असताना सन्माननीय अण्णासेठ कडे यांचं देखील आगमन झालं. ट्रान्सपोर्टर आहेत आणि ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व मान्यवरांचं अतिथीगण मंचावरती दाखल झाले. सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय आनंदाने, अभिमानाने, या क्षणापासून अगदी मनापासून सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. वेलकम ऑल ऑफ यू. पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज आहेत. हर्षद कडव पुढचा बॉल, यावेळेला आडवा बाकने खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा येतोय. हर्षदचा वेग इथे कामी आलाय, टप्पा चांगला आहे, दिशा चांगली आहे असंच म्हणावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. आणि फलंदाज देखील अक्रॉस बॅटेड फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये होते. फुटवर्क नव्हतं आणि जागेवरून खडे खेळण्याचे प्रयत्न झाले. बनी तो बनी, नाही तो अब्दुल गनी, अशा रीतीने खेळण्याचा प्रयत्न इथे झालाय. डॉट बॉल इथे पाहायला मिळेल. या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय अमोल भाऊ सैद यांचं देखील आगमन झालं आणि त्यांच्या साथीला अण्णा शेठ कड यांच्या माध्यमातून देखील आपल्याला बेस्ट बॅस्टरसाठी सायकल लाभले आणि या दोन्ही मान्यवरांचं आगमन या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. सातत्याने गेले 10 वर्ष ज्यांनी सातत्याने सहकार्य केलं त्या सर्वांचंच आम्ही विशेष करून आभारी आहोत. या स्पर्धेला एक नीटनेटकंसं आयोजन करण्यामध्ये जे आपण प्रत्येकाचं योगदान फार महत्वाचं आहे. काही वेळापूर्वी कस्टमचा संघ खेळला आणि कस्टमच्या संघाने जी कॉम्प्लिमेंट दिली ना ती खऱ्या अर्थानं अभिमानाची आहे. अगदी ही स्पर्धा जर पुढे अजून 2-3 वर्ष अजून चालत राहिली तर IPLचा लुक निश्चित येईल. हां, परंतु चेअर्स गर्ल्स आम्ही अवॉइड करू, परंतु बाकी सर्व पाहायला मिळेल निश्चित. उजव्या एसीच्या बाहेर खोलात टाकलेला हा बॉल इथे पाहायला मिळालाय, जो अर्थात निर्धाव स्वरूपाचा येतोय. काय भन्नाट वेगाने गोलंदाजी करतोय. दुपारची गरमी जशी वाढते ना, मॅच देखील त्या गरमागरमीच्या पाहायला मिळाल्यात. येस, इट इज अंपायर बिलॉंग्स टू लाईन असंच म्हणावं लागेल. इथे आपण पाहतोय बॅटर सफल झाले होते आणि नवीन नियमानुसार बॅटर जर सफल झाले तर ते सफल किती झालेत, त्यांच्या रीच पर्यंत बॉल आहे की नाही त्यांच्या बॅटच्या, ते देखील काउंट होतं आणि डॉट बॉल पंचांनी घोषित केलाय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहेत. पुढचा बॉल, यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, लिडिंग एज लागलाय. स्क्वेअर लेग रिजनला क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली अंदाज घेतायत, अंदाज चुकलाय आणि इथे देखील झेल ड्रॉप झालाय. 2 धावा प्राप्त होतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय सनवेन लॉजिस्टिकनं, परंतु आतापर्यंत तो निर्णय अंगलट आलाय की काय असं चित्र पाहायला मिळालंय. गोलंदाजी खूप दर्जेदार पाहायला मिळाली आहे. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय आणि
इथे निश्चित जर पाहिलं तर फलंदाजांना देखील जीवनदान देखील मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट, बॅकफुटला गेले, स्क्वेअर कटचा फटका आपण पाहतोय डीप बॅकवर्ड पॉइंट रिजनला. लाजवाब टायमिंग आहे, बॅकफुटला गेले, जागा बनवली आणि त्यानंतर बॉलला आपली जागा दाखवली आहे. लाजवाब फटका आहे बॅकफुटला जात असताना. बॅकफुट वरून आपण पाहिलं स्क्वेअर कटचा फटका, धावा मिळतील 4, हा असेल चौकार. थँक्यू. होय, बैलगाडा शर्यत आणि त्याचे मालक देखील या व्यासपीठावरती आहेत. का गीत यायला नको बैलगाडा शर्यतीचं. स्कोर कार्डवरती 13 आहेत, 13 रन्स ऑन दी बोर्ड आहेत. स्कोर कार्डवरती 13 धावा. फलंदाज एकंदरीत आपण पाहतोय जिथे एक बाद झालाय आघाडीचा निलेश सोनकर. चला नेक्स्ट मॅचचं आपण लक्ष वेधतोय. एका बाजूला पियुष फायटर्स आणि त्याच्या अगेन्स्ट सन इम्पॅक्ट्स. दोन्ही टीमचे कॅप्टनही आपण काही क्षणामध्ये टॉस करणार आहोत. नेक्स्ट मॅचचा दोन्ही टीम आपण तयार राहा. मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक मोठी लढत, पियुष फायटर्स आणि त्याच्या अगेन्स्ट सन इम्पॅक्ट्स. नवीन गोलंदाजी मार्कवरती आमंत्रित करण्यात येतोय. श्रीकांत शुक्ला याला गोलंदाजी मार्कवरती इन्व्हाइट करण्यात आलं. तिसरे षटक, 13 धावा पहिल्या 2 षटकांमध्ये पाहायला मिळाल्यात. पाहणं याआधी देखील अशीच एक लढत झाली, ज्या लढतीमध्ये आपण शिवशंभू या संघाला विजेतेपद पटकवत असताना पाहायला मिळालं. परंतु पाटकर अँड सन्स ज्यावेळेला बॅटिंग करत होता, मला वाटतं पहिल्या 2 षटकामध्ये कांचनजी 6 ते 7 धावाच केवळ आल्या होत्या आणि तदनंतर प्रतीक मोकलने जो काही रूख अपनावला, त्याने तडाखा दिला. प्रतिस्पर्ध्याला जणू काय धुतलं आणि रन्स त्याने गोळा केला होता. परंतु तदनंतर उत्तरार्धामध्ये एक चांगला खेळ जिथे सतीश देवकरचा पाहायला मिळाला. त्याने चांगली बॅटिंग केली, विशालने चांगली बॅटिंग केली आणि तदनंतर तो सामना अगदी लिलया जिंकला गेला. क्रिकेटच्या चित्तथरारक लढती आपण पाहत आहोत. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती श्रीकांत शुक्ला दाखल होत असताना पुढचा बॉल, हाफ ट्रॅकर ऑन साइडला वाट पाहिली आणि तदनंतर वाट लावली आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर, चौकार. थँक्यू. अगदी वेळ मिळाला फलंदाजाला, खूप जास्त वेळ त्यांच्याकडे होता. बॅकफुटवरती रेडी होते आणि त्यानंतर हुक करत असताना डीप फायनल क्षेत्रामध्ये चौकार अर्जित केलाय. केतन पाटील चार्जअप होत आहेत आणि आवश्यकता आहे त्यांच्या धावेंची. सुरुवातीला 13 धावा आल्यात, हे माहिती आहे केतन पाटील यांना, आणि क्रिकेटमध्ये धावेंचं महत्व आहे. धावा बनवणं गरजेचं आहे. त्याला स्पीडअप आवश्यक आहे. गोलंदाजी करणारी टीम अतिरिक्त वेळ आपण घेऊ नका आणि स्पीडअप करणं गरजेचं आहे. थोडीशी घाई करा ही विनंती आहे. आणि जयेश सरांनी एक महत्त्वाची सूचना आज दिली आहे की तुम्ही पाणी जास्तीत जास्त प्या, तुम्ही रेग्युलर क्रिकेट खेळत नाहीत. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे आणि नक्कीच त्या सूचनेचं सर्वजण पालन करतील, कारण डिहायड्रेशन खूप लवकर या ठिकाणी होतं. तीव्र ऊन जयेश सर, अगदी मार्चच्या उन्हाच्या झळा नक्कीच या ठिकाणी बसायला लागल्यात. होय, आवर्जून ज्या वेळेला मला आठवड होते सुधीरजी जाधव साहेब आणि आबासाहेब भोर यांनी ज्या वेळेला ही स्पर्धा अनाऊन्स केली, त्यावेळेला मार्च महिन्यात का म्हणून चर्चा झाली होती. परंतु हे मैदान अवेलेबल होणं गरजेचं होतं. हाफ ट्रॅकर होता, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला, जे दिशाहीन राहिलाय. परंतु घडतंय तरी काय, एक चिकी सिंगल इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते. एक सिंगल आली, व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या व्हाईट +1, एकंदरीत 19 धावा धावफलकावरती आहेत. पहा ना, अनेक वेळेला आपण म्हणतो की स्पर्धा आधी यायला हव्या, जास्तीचा वेळ जातो, परंतु याचं नियोजन करणं ही बाब सोपी नाही आहे. वर्ष जातो या साऱ्या गोष्टीचा पारिपाक जुळवायला, वर्ष जातो याचं नियोजन करायला, आणि किंबहुना सिडकोचं मैदान मिळणं हे एका दिवसामध्ये पॉसिबल नाही, कारण त्यासाठी फार सारा पत्रव्यवहार करावा लागतो आणि तदनंतर आपल्याला एक क्रीडांगण मिळतं. ऋषी नाईक तुम्हाला या मैदानाचे देखभाल करताना आपण पाहतो. हाफ ट्रॅकर बॉल होता, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅकफुटला आला. आणखीन एक चेंडू जो एक चांगल्या दाटणीचा पाहायला मिळाला, जो निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळतो. सिडकोच्या अंडरमधले एक क्रीडांगण आहे आणि सुसज्जितपणे हे क्रीडांगण खेळण्यालायक इथे बनवण्यात आलं. येस सिटीज. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहेत. यावेळेस आडवा बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेने बॉलला खेळत लॉंग ऑन क्षेत्रामध्ये सरळ बॅटने खेळले होते आणि अगदी वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामधून 1 धाव प्राप्त झाली आहे. 3 बॉल या षटकामधले संपलेत. गोलंदाजांनी खूप चांगली कामगिरी केली आहे. षटक क्रमांक 1 असेल, 2 असेल आणि षटक क्रमांक 3 मध्ये देखील चांगली कामगिरी करतायत. केतन पाटील, एक चौकार जरूर आला या षटकामध्ये आणि धावांचा वेग आणि ओघ केतन पाटील यांना देखील कायम ठेवावा लागेल. धावा
मैदानावरती शोधणं गरजेचं आहे, धावा शोधणं गरजेचं आहे, धावा बनवाव्या लागतील मैदानावरती. पुढचा बॉल फुल टॉस होता मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड जरूर काही काळ, परंतु बनतील फक्त दर्शक. केतन पाटील अगदी सौ सोनार की एक लोहार की मिड विकेट क्षेत्रामध्ये फुल टॉस वरती फुल टोल ठोकला षटकार. एक चांगला स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये. लेफ्ट हँडर बॅटर हा नेहमी घणाघाती असतो. केतन पाटीलची इथे प्रचिती आली, त्याने लांब लचक षटकार ठोकलाय. पुढचा बॉल याही वेळेला ऑन साइडला आणखीन एक स्ट्रोक. फटका फसला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय, त्याने टिपला झेल, नाही बसत धावसंख्येला मिळ. काय चाललाय हा खेळ. फलंदाज बाद. थँक्यू थँक्यू डीजे. सव्वीस धावा धावफलकावरती आहेत दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि आपण पाहिलं केतन पाटील या षटकामध्ये आक्रमण जरूर केलं, परंतु हा बॉल पुल करणे एवढा अकूट टप्प्याचा नव्हता. जयेश सर तुम्ही पाहिलं तर लेंथ अतिशय पुढे होती आणि आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला, अगदी बॅटच्या वरती लागला. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालेत. आणखी एक लेफ्ट हँडेड बॅटर आता मैदानावरती क्रमांक 4 वरती दाखल झालेत. गौरव मैदानावरती दाखल झालेत. पुढचा बॉल गौरव परब. यावेळेस मात्र देखील चांगला बॉल. खरं तर अँगलनं बॉल आतल्या दिशेने येतो. ज्या अँगलनं गोलंदाजी करतायत गोलंदाज, इथे षटक संपलंय. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि एकूण 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 26 धावा धावफलकावरती. अंतिम षटकाचा खेळ अजून देखील बाकी आहे. डेथ ओव्हर मध्ये असं म्हणतात ना जयेश सर की हाणामारीचं षटक आहे. अंतिम षटकामध्ये हाणामारी करावी लागेल. सनवे लॉजिस्टिक संघाला सन्मानजनक धावसंख्या जर उभारायची असेल तर अंतिम षटकामध्ये धावा शोधणं नितांत गरजेचं राहील. धावा शोधाव्या लागतील, धावा बनवणं गरजेचं आहे, कारण पहिल्या 3 षटकांमध्ये केवळ 26 धावा आल्यात आणि एक सन्मानजनक टोटल उभारावी लागेल, कारण प्रतिस्पर्धी संघ देखील ताकदवर आहे आणि त्यासाठी मात्र मैदानावरती प्रयत्न करावे लागतील. दोनही फलंदाज, एक सेट फलंदाज मैदानावरती आहेत आणि नवीन फलंदाज गौरव परब मैदानावरती आहेत. स्कोर कार्डवरती 3 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 26 आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण जिथे पाहतो आहोत, अर्थात किशन आणि त्याच्या साथीला गौरव परब मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एकंदरीत या खेळाडूंना पाहिलं ना, मला शॉर्ट फाईन लेगला कांबळेला पाहिलं होतं मी, जो आता मात्र डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये डीप मिड विकेटला तैनात झालाय. त्याच वेळेला मैदानाच्या आतमध्ये गौरव परब असेल. सन इम्पॅक्टचे हे खेळाडू आहेत. आज मात्र विविध संघांमधून त्यांना आपण खेळताना पाहायला मिळत आहेत. अगदी त्याच वेळेला या संघामध्ये एक स्थान या सन इम्पॅक्टचे आणखीन एक खेळाडू जे मात्र याच मैदानावरती पाहायला मिळतात. एकंदर 3 ते 4 खेळाडू आहेत. गोलंदाज सज्ज होईल. चला, सामन्यामध्ये जास्तीचा वेळ आपण खर्च करू शकत नाही. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करणार आहोत. यावेळेचा बॉल, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर. चेंडू करतो हवाई सफर, हवाई हल्ला, ठोकलाय षटकार. यस, पुढ्यात बॉल टाकला होता आणि तदनंतर मात्र फलंदाज सुटून पडले. हाफ व्हॉलीमध्ये कन्वर्ट झाला हा बॉल आणि लॉंग ऑन क्षेत्रामध्ये सरळ बॅटने खूप दूरवरती या बॉलला पाठवलंय. अप्रतिम फटका आहे. किसन मैदानावरती सांगतायत सौ सोनार की एक लोहार की, आणि त्यांच्या बॅट मधून आलाय नेत्रदीपक आणि घणाघाती फटका ठोकलाय. मॅक्सिमम षटकार. अप्रतिम फटका, अप्रतिम सुरुवात या अंतिम षटकाची केली आहे. फलंदाज किसन आतापर्यंत शांत होते, परंतु शांत बसायला मी काही संत नाही हे दाखवून देतात मैदानावरती. आणि त्यांच्या बॅट मधून जयेश सर आलाय. पहिलाच बॉल हाफ व्हॉली होता आणि सरळ बॅटने लॉंग ऑन क्षेत्रामध्ये ठोकलाय. वाईडिश लॉंग ऑन मध्ये षटकार. आदरणीय कामोटे शहर भाजपा अध्यक्ष आदरणीय अमोल भाऊ सईद यांच्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करणार आहोत. परंतु मैदानाच्या आतमध्ये ऍक्शन रिप्ले हायलाइट चालू आहे की काय या मॅच? चेंडू सीमारेषेच्या बाहेर मैदानाच्या आतमध्ये आलाय. हा चौकार. यस, फायनल क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होते, त्यांच्या अगदी डोक्यावरून बॉल फक्त दिशा दिली
अगदी इंटरेस्टेड ते काही काळ होते, परंतु बॉल अगदी डीप फाईनल सीमारेषच्या पलीकडे गेलाय. चौकार. आपण रुपेजी कोळी साहेब यांचे विशेष आभारी मानायला हवं, कारण या स्पर्धेच्या माध्यमातून रुपेजी कोळी साहेब यांच्या माध्यमातून आज जे दुपारचं जेवण आहे ना त्याच्यासाठी 100 भाकरी आज आपल्याला लाभली आहे. रुपेजी कोळी साहेब यांचे विशेष करून आभार. उपाध्यक्ष कामोठे शहर भाजपा आदरणीय अमोल भाऊ सैद यांच्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करणार आहोत. यावेळेचा बॉल आणखीन एक धमाका. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक वाव. षटकार. अप्रतिम फटका पुन्हा एकदा पाहायला मिळालाय. क्या बात आहे. किसन अप्रतिम बॅटिंग करतायत आणि त्यांच्या बॅट मधून आलाय आणखी एक नेत्रदीपक फटका. पिकअप शॉट. बॉल पुढ्यात होता अगदी. जयेश सर जर तुम्ही पाहिलं तर बॉल अगदी पुढे टाकला होता आणि त्यानंतर पिकअप शॉट त्यांच्या बॅट मधून पाहायला मिळालाय. अप्रतिम फटका आहे आणि बॉल मात्र अगदी मिड विकेट क्षेत्रामध्ये सीमारेषच्या पलीकडे गेला. षटकार 6 धावा. एक चांगला स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. या फलंदाजाचा वेगळा असा आहे थाट. त्याने गोलंदाजांची लावली अक्षरशः वाट. काय बॅटिंग करतोय किशोर मैदानाच्या आतमध्ये. लांब लचक षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात आणि तो थांबायला तयार नाहीये. तो जरूर सांगतो की रुकना भी आता नहीं और झुकना हमने कभी सीखा है नहीं. स्कोर कार्ड वरती धावसंख्या वेगाने पुढे. 42 धावा फलकावरती आहेत. चिंतेचं वातावरण आता वाढू लागलंय मैदानाच्या आतमध्ये, कारण 42 धावा फलकावरती आहेत. नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. पियुष पाटील टीमचा कॅप्टन आणि सन इम्पॅक्ट टीमचा कॅप्टन. या लोअर फुल टॉस आणखीन एक लगा तो 6. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. दॅट इज अ मॅग्निफिसंट फॅन्टास्टिक अँड फॅब्युलस स्ट्रोक. षटकार. अंपायर रिव्ह्यू असणार आहे. आपण पाहतोय वेस्ट साइडच्या अप्रतिम फटका आपण पाहिला पुन्हा एकदा. स्क्वेअर लेग रिजनला फुल टॉस बॉल होता आणि फुल टॉस बॉलला पूल करत असताना बॉल अगदी सक्सेसफुली बाहेर गेला स्क्वेअर लेग रिजनला. किसन यांच्या बॅट मधून सुरुवातीला आलेलं अपयश असं सांगितलं. असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो, क्या कमी रह गई सोचो और सुधार करो. जब तक ना सफल हो नींद चैन की त्यागो तुम, संघर्षों का मैदान छोड़ मत भागो तुम. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. फेअर डिलिव्हरी. चला फेअर डिलिव्हरी आहे. क्षेत्ररक्षण सजून घ्या. एकत्रित येऊ नका मित्रांनो. होय ठाऊक आहे धावा आल्यात, परंतु अजूनही खूप मॅचेस बाकी आहेत आणि मंडेला CHA ला सुट्टी नसते मुळात. त्यामुळे घाई करा. या षटकारानंतर 48 धावा स्कोर कार्ड वरती एकंदरीत पाहायला मिळतात. 48 रन्स ऑन दी बोर्ड आहेत. 48 धावा फलकावरती ज्या मात्र पाहायला मिळाल्यात. गोलंदाजाची यथेच्छ धुलाई मैदानाच्या आतमध्ये केली आहे आणि जिथे लांब लचक षटकार येत असताना पाहायला मिळाल्यात. काय बॅटिंग चालली आहे. गोलंदाज महागडा राहिला. अर्थात प्रमोदला आपण पाहतोय याही वेळेला खाली राहिला बॉल. कमबॅक चांगलं झालंय. चेंडू निर्धाव स्वरूपाचा येतोय. हे कमबॅक फार आवश्यक होतं. हा चेंडू थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. मुभा दिलेली नाही आहे कोणत्याही स्वरूपाची. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित होतात नेक्स्ट मॅच मध्ये. एका बाजूला पियुष पायटस आणि त्याच्या अगेन्स्ट सन इम्पॅक्ट या टीमला आपण पाहणार आहोत. आणखीन एक महत्वपूर्ण लढत. या CHA चे चिर तरुण असं व्यक्तिमत्व. यावेळेला प्लेड ऑन. फलंदाज बाद. धक्का क्रमांक 3. फलंदाज किशोर बाद होतोय. पूर्वार्धाचा खेळ संपला. किसन बाद झालाय. स्कोर कार्ड वरती धावा त्या 48. 49चं टार्गेट या मॅच मध्ये सेट करण्यात आलाय. या आपण टॉस साठी इन्व्हाइट करूयात भाजपा उपाध्यक्ष कामोठे शहर आदरणीय अमोल भाऊ सैद यांचा संपूर्ण मित्र परिवार आणि त्यांना आपण विनंती करूयात की आपण संपूर्ण मित्र परिवारासोबत आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित व्हा, जिथे नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. एका बाजूला असेल पियुष पायटस आणि त्याच्या अगेन्स्ट करेल सन इम्पॅक्ट. उत्तरार्धाला जशी सुरुवात होईल या आवाजामध्ये करूयात बदल. पंडितजी यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल, परंतु त्याआधी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण टॉस करतो आहोत. पियुष फायटर आणि सन इम्पॅक्ट संघाचे संघनायक या ठिकाणी दाखल आहेत. टॉस आपण संपन्न करतोय. सन्माननीय अमोल भाऊ सईद साहेब, भारतीय जनता पार्टी शहर उपाध्यक्ष कामोठे आणि त्यांच्या शुभ हस्ते आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार सर्वांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करतोय.
सन इम्पॅक्ट संघ टॉस या ठिकाणी विजयी झालाय. पाहुण्यांना विनंती आपण स्थानापन्न व्हायचं, खेळाडूंना आपण थांबा विनंती आहे. सर्व पाहुणे आपण मंचावरती पुन्हा एकदा दाखल व्हायचंय ही आपल्याला विनंती आहे. सन इम्पॅक्ट संघाने टॉस जिंकलाय, निर्णय काय असणार आहे? आम्ही पहिली क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आपण का घेतलात? धन्यवाद. म्हणजे सकाळपासून पाहतोय तर रन चेस होत आहेत इझिली. सो आमचा टार्गेट असेल की आम्ही लवकरात लवकर रोखू आणि लवकरात लवकर कमीत कमी स्कोर चेस करू. येस, ओव्हर टू कॉम्बॉक्स. चला मैदानात या. धन्यवाद तुषारजी, धन्यवाद जयेश भोसले सर. अगला मुकाबला जो खेले जाएंगे वो पीयूष और सन इम्पैक्स के बीच. सन इम्पैक्स के कप्तान ने टॉस जीता और पहले फील्डिंग करने का फैसला लिया है. और बिल्कुल अब इस समय हमारे कमेंट्री बॉक्स में आए हुए अतिथिगणों का हम तहे दिल से शुक्रिया अदा करते हुए, सत्कार करते हुए. चेक. सन्मान्य लहूसेठ डुकरे साहेबांचा विशेष सन्मान आपण करतोय. या सन्मान्य श्रीमान लहूसेठ डुकरे साहेबांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. या आपण दादा आपला विशेष सन्मान आपण या ठिकाणी करतोय. सन्माननीय लहूसेठजी डुकरे साहेब आणि सीएचे मित्र परिवाराचं अतिशय मोलाचं योगदान खरं तर या ठिकाणी या स्पर्धेला आहे. सन्माननीय लहूसेठ डुकरे साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करतोय. सन्माननीय आबासाहेबजी भोर आणि सन्माननीय अतुलजी आवटी साहेबांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. अमोल सेठ गोडके युवा उद्योजक साहेबांचा देखील विशेष सन्मान आपण करतोय. या गोडके साहेब आपला देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. दातृत्व, कर्तृत्व, वक्तृत्व आणि नेतृत्व या मंचावरती सर्व मान्यवर आहे यांचा अतिशय उत्तम आहे आणि इथे आपण सन्मानित करतोय. या ठिकाणी अमोल सरांना आपण सन्मानित करतोय. सन्माननीय आबासाहेबजी भोर साहेब आणि अतुलजी आवटी साहेबांच्या शुभ हस्ते विशेष सन्मान, वस्त्र अलंकार, रंगीबेरंगी फुलांचा पुष्पगुच्छ आणि श्रीमंत योगी लिहिलेली आकर्षक मोमेंटो दिली जाते. तदनंतर सन्माननीय गुलाब सेठ आपण देखील या आपला देखील सन्माननीय गुलाब सेठ यांचा देखील विशेष सन्मान आपण करतोय. सन्माननीय गुलाब सेठ वाघ साहेबांचा देखील विशेष सन्मान आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी संपन्न होतोय. खरं तर सीएचे म्हटलं की आमचा पुणे जिल्हा असेल, नगर जिल्हा असेल, तिथले अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी दाखल आहेत. सन्मान्य श्रीमान बाबूराव सेठ इथापे साहेबांचा विशेष सन्मान आपण करतोय. यशो मंदिरचे माजी संचालक आहेत आणि त्यांचा देखील विशेष सन्मान आपण करतोय. सन्मान्य श्रीमान बाबूराव सेठ इथापे साहेबांचा विशेष यथोचित सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. अगदी वस्त्र अलंकार म्हणून शाल त्यांना दिली जाते आणि त्यासोबत आपण पाहतोय रंगीबेरंगी फुलांचा पुष्पगुच्छ आणि महाराजांची प्रतिमा असणाऱ्या मोमेंटो या ठिकाणी दिली जाते. श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असणारी मोमेंटो सीबी ट्रॉफीची त्यांना दिली जाते. सन्माननीय अमोल भाऊ सईद आपण पाहतोय कामोठे शहराचे भारतीय जनता पार्टीचे ते उपशहर प्रमुख आहेत आणि त्यांचा देखील विशेष सन्मान आपण करतोय. सन्माननीय अमोल भाऊ सईद साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. वस्त्र अलंकार त्यासोबत आपण पाहतोय रंगीबेरंगी फुलांचा पुष्पगुच्छ आणि मोमेंट देऊन त्यांचा विशेष सन्मान आपण करतोय. सन्माननीय श्रीमान अमोल भाऊ सईद साहेबांचा देखील विशेष सन्मान आपण या ठिकाणी मुख्य मंचावरती संपन्न करतोय. तदनंतर सन्माननीय कैलास सेठ टेमगिरे साहेबांचा देखील विशेष सन्मान आपण करतोय. सन्मान्य श्रीमान कैलासजी टेमगिरे साहेबांचा देखील विशेष सन्मान आपण करतोय. खरं तर ही सर्व मान्यवर मंडळी ज्यांचं दातृत्व, कर्तृत्व, वक्तृत्व आणि नेतृत्व अतिशय अप्रतिम आहे त्यांचा सर्वांचा विशेष सन्मान आपण करतोय. सन्मान्य श्रीमान कैलासजी टेमगिरे साहेब त्यांचा देखील विशेष सन्मान आपण करतोय आणि आपलं देखील स्वागत आहे. खरं तर ही अशी मंडळी आहेत की एका हाकेवरती या स्पर्धेला भरभरून मदत हे सर्वजण करतायत. सन्मान्य श्रीमान अण्णासेठ कड साहेबांचा देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय.
विंदांची खूप सुंदर कविता आहे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत. आणि हे सर्व देणारे हात आहेत. या हातांचे विशेष सन्मान आपण करतोय. या ठिकाणी कड साहेबांचा देखील विशेष सन्मान आपण करतोय. आणि माजी सरपंच आहेत दरोडी गावचे. कड म्हटलं की दरोडी. पार्टनर्स असल्यामुळे बऱ्यापैकी आडनाव ऐकल्यावर लक्षात येतं. मसवंडीचे काही लोक आहेत त्यांचे देखील आडनाव. चला आता मॅचकडे आपण जाऊयात. सर्व पाहुण्यांचं विशेष आभार, कारण सर्व लोक आपल्या भागातली आहेत. ते चेहरे पाहिल्यावरती लक्षात येतं. सर्वांचे मनापासून आभार. सर्व मान्यवर मंडळींची मांदियाळी मंचावरती आहे आणि आता आपण जातोय पंडित जैनच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद तुषार. तो बिल्कुल इस समय 49 रनों का लक्ष्य मिला है जीतने के लिए अंजनी फाइटर्स के लिए। और देखना है सनवे लॉजिस्टिक जिन्होंने पहला मुकाबला हारने के बाद इस समय फ्री हिट आई है, यहाँ पर 9 गेंदे है तो बिल्कुल ही थोड़ा सा मौका रहेगा इस समय। पहली गेंद थी, पहली गेंद 9 गेंदें आई थी और अंपायर से किसी तरह का कोई भी गुंजाइश नहीं है। अंपायर के साथ ज्यादा परेशानी ना हो। यहाँ पर अंपायर 9 गेंद दिया आपने तो अंपायर देखे, यहाँ पर थर्ड अंपायर ने देखा यहाँ पे 9 गेंदे है और बिल्कुल ही यहाँ पे 9 गेंदे। फ्री हिट का यहाँ पर पूरा सा पूरा इशारा आता हुआ। सीबी ट्रॉफी 2025 10वां सीजन इस समय चलता हुआ अंजनी फाइटर्स के लिए 49 रनों का लक्ष्य। पिछले साल के विजेता टीम है और पहली ही गेंदों जो फ्री हिट था उसके ऊपर वाइड मिड ऑन के बीच से निकलता हुआ गेंदे 4 रनों के लिए सीमा रेखा पार चौकार। इस चौके के साथ स्कोर पहुंचा 5 पर। 9 गेंदें आई थी। जीतने का जो लक्ष्य है वो बिल्कुल ही 49 रनों का है। 24 गेंदों में दोनों ही सलामी जोड़ी संदीप और किरण। इस समय स्ट्राइक पर संदीप, नॉन स्ट्राइक पर किरण। 40 प्लस के खिलाड़ी बल्लेबाजी करने के लिए तैयार। 40 प्लस के गेंदबाज निशिकांत अपने ओवर की अगली गेंद लेकर चले। दोनों ही अनुभवी के बीच यहां पर टकराव होता हुआ। बल्लेबाज इस समय ज्यादा ही परेशान करते हुए गेंदबाज निशिकांत के ऊपर और बिल्कुल यहां पर दौड़ लगाए 2 रन पूरा करते हुए। इस बार रिवर्स करने का प्रयास किया गया था संदीप के द्वारा, सफल हुए थे। 2 खिलाड़ियों के बीच से गेंदें आई थी। थर्ड मैन के क्षेत्र में गेंद को फील्ड करने का प्रयास किया गया, सफल रहे वहां पर। अच्छा एफर्ट फील्डर के द्वारा, क्षेत्ररक्षकों के द्वारा। इस समय अंजनी अपना पहला मुकाबला खेलता हुआ और सनवे ये दूसरा मुकाबला है। ये मुकाबला करो मरो होगी, जीतना ही होगा किसी भी हालात में। फिर से एक बार रिवर्स करने का प्रयास। फिर से 2 खिलाड़ियों के बीच से गेंद तेज गति से निकलता हुआ। देखना होगा वहां पर खिलाड़ी तैनात है। गेंदों को प्रयास किया, अच्छा प्रयत्न किया, परंतु गेंदे उनको चकमा दिया। बाउंड्री लाइन के पार, सीमा रेखा पार चौका। 2 चौके इस ओवर में अभी तक आए हैं। संदीप ने अच्छे बल्लेबाजी करना इस समय। एक वाइडिस मिड ऑन के ऊपर से निकाला था चौका। उसके बाद अगर देखा जाए तो रिवर्स के ड्राइव के माहिर माने जाते हैं इस समय। लगातार 2 गेंदे रिवर्स किया था। एक बार उन्होंने 2 रन चुराए थे, बाउंड्री के आसपास फील्ड की गई थी, लेकिन इस बार फील्डिंग थोड़ा सा चुके और 4 रनों के लिए निकला था गेंद। इस 4 रनों के साथ स्कोर पहुंचता हुआ अब जाकर 9 पर। निशिकांत तैयार। दोनों ही 40 प्लस के गेंदबाज भी 11 रन, क्योंकि वहां पर 9 गेंद आई थी, फ्री हिट था। इस समय अच्छी गेंदे परिवर्तन के तौर पर डाला गया गेंद था। अभी तक 11 रन बन चुके हैं। जीतने का जो लक्ष्य है वो 49 रनों का है। पहला ओवर प्रगति पर। पावर प्ले का ओवर चलता हुआ इस समय। 9 खिलाड़ी 30 गज के अंदर, 2 खिलाड़ी 30 गज के बाहर। डीप एक्स्ट्रा कवर और मिड ऑफ के बीच में बाउंड्री लाइन पर और एक काउ कॉर्नर पे गेंद फील्डर के रूप में फिर से रिवर्स किया है, लेकिन नो मैन लाइन पर गिरा है। थर्ड मैन के क्षेत्र में गेंद आ रही है। इस बार दूर नहीं गई, गेंद दे रही 30 गज के आसपास। गेंदों को फील्ड की जाए तब तक 1 रन और चुराते हुए। इस 1 रनों के साथ स्कोर पहुंचा अब जाकर 12 पर। दूसरे इनिंग्स का इस समय खेल चलता हुआ इस मुकाबले का। इसके बाद जो मुकाबले खेले जाएंगे पीयूष फाइटर्स और उनके खिलाफ देखा जाए तो पहला मुकाबला खेलेंगे सन इम्पैक्स। सम्माननीय आदरणीय श्री उदय शर्मा जी का आगमन, उद्योजक, उनका हम तहे दिल से शुक्रिया अदा करते हुए इस टूर्नामेंट के माध्यम के हार्दिक 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 स्वागत सर। सम्माननीय आदरणीय श्री उदय सर जी, जिनका हम इस टूर्नामेंट के माध्यम से
स्वागत करते हुए ओवर की समाप्ति। पावर प्ले ओवर समाप्त होता हुआ कुल स्कोर 13 पर 13 रन बगैर किसी नुकसान के। जीतने का जो लक्ष्य है वो 49 का है। बचे हुए 18 गेंदे हैं सर, और 18 गेंदे जिसमें से 13 रन बन चुके हैं, जो 49 है। अभी भी आपको जीतने का जो लक्ष्य दी गई है उसका पीछा करना होगा। 18 गेंदे 36 रनों की आवश्यकता, प्रत्येक गेंदों के ऊपर 2 रन, यानी कि आप सन्माननीय उदयजी शर्मा साहेब यांचा देखील विशेष सन्मान इथे आपण करतोय। अमोलजी सहित साहेबांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान या ठिकाणी होतोय। बोला जय श्रीराम, जय श्रीराम। विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय। बिल्कुल ही यहाँ पर ओवर की समाप्ति दूसरे ओवर के लिए। सन्माननीय अनिकेतजी सत्यवान साहेब, विकासजी कुमार, रामभद्रजी सिंग आणि राजेशजी गुप्ता साहेब, सर्वांना विनंती आहे आपण या मंचावरती आपला देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल। सर्व मान्यवर मंडळी, अनिकेतजी सत्यवान कस्टम सुपरिटेंडेंट, विकासजी कुमार जीएसटी इन्स्पेक्टर आणि रामभद्रजी सिंग साहेब आणि राजेशजी गुप्ता साहेब, सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण या मंचावरती आपलं सर्वांचं स्वागत आहे। अंजनी फाइटर्स की तरफ से इस समय डॉगआउट में बैठे हमारे सम्मानीय व्यक्ति, उनसे आग्रह करूंगा कि आप हमारे कमेंट्री बॉक्स में आए। चलते हैं मैदान की तरफ, जहां इस समय 1 ओवर के बाद बने हैं 13। दूसरा ओवर प्रगति पर गेंदबाज के रूप में आए इस समय कुशल कोडे। रवि कोटे के सुपुत्र हैं, बिल्कुल ही नवी मुंबई स्पोर्ट्स के मालक। पहली गेंद टप्पा खाते ही गेंदे थोड़ा सा बाहर की तरफ मोड़ लिया था, ऑफ स्टंप्स को छोड़ती और थोड़ा सा छोड़ता हुआ, और ये वाइड का इशारा। बार बार अंपायरों से किसी तरह का गुंजाइश नहीं होती है। कुशल एक अच्छा खिलाड़ी है, अच्छे गेंदबाज है, बड़े बड़े टूर्नामेंटों में खेलते हैं, लेदर गेंदों से भी खेलते हैं, तो बिल्कुल ही उनका अनुभव होनी चाहिए। और अंपायर ने यहाँ पर दिया वाइड तो मिलेगा वाइड। इस समय हमारे सम्मानीय इस टूर्नामेंट में, हमारे इस टूर्नामेंट के कमेंट्री बॉक्स में आसन्नबद्ध होते हुए एक वाइड के साथ स्कोर पहुंचा। अब जाकर 14 पर 35 रनों की अभी भी जरूरत, बचे हुए 18 गेंदे। कुशल चले दाएं हाथ के बल्लेबाज के लिए। इस बार यह गेंद थोड़ा सा चकमा दिया, लेग स्टंप्स के आसपास से गुजरती, ऊपर से गुजरता हुआ छत्ते पे लगता हुआ गेंदे शॉर्ट फाइन लेग के क्षेत्र में, वहां पर खिलाड़ी मौजूद, गेंदों को जब तक पकड़ते थ्रो करते 1 रन चुराते हुए, और इस 1 रनों के साथ अब जाकर स्कोर पहुंचा 15 पर 34 रन अभी भी बनाने होंगे। अंजनी फाइटर्स जो पिछले साल के सीबी ट्रॉफी के विजेता टीम है, विनर टीम है, बहुत ही लाजवाब प्रदर्शन था पिछले साल सीबी ट्रॉफी में, और पहली बार उन्होंने एंट्री किया था, और उसके बाद उन्होंने पहले ही साल अपने नाम किया था ये सुंदर सा ट्रॉफी। इस चौके के साथ स्कोर का इजाफा, चौके या षटकार क्या है, षटकार, तो बिल्कुल ही 6 रन मिले हैं यहां पर। हाँ, इस छक्के के साथ स्कोर में इजाफा, पड़ता हुआ स्कोर, पहुंचता हुआ स्कोर, फूटता हुआ स्कोर 21 पर। अंजनी फाइटर्स खिलाड़ियों की बात करें तो बेहतर एक रूप लेकर खेलते हैं, खेल को ज्यादा प्रेशर नहीं रखते, कुल माइंड से खेलते हैं, और बिल्कुल यहां पर जीतने के करीब कोशिश करते हुए। इस बार अच्छी गेंद थी, बिल्कुल ही बल्लेबाज को चकमा देता हुआ, ऑफ स्टंप्स के बाहर से फ्लाइट करता हुआ, थोड़ा सा गेंदे मूव करती हुई विकेट कीपर के दस्ताने में। विकेट कीपर के अलावा एक शॉर्ट थर्ड मैन, एक गली, एक बैकवर्ड पॉइंट 30 गज के अंदर, शॉर्ट कवर भी कह सकते हैं, डीप रखा गया है एक खिलाड़ी को कवर के दिशा में, लॉन्ग ऑन बिल्कुल ही दूर। इसी बीच ये गेंद इस बार फिर से बल्लेबाज को चकमा दिया, थोड़ा सा मूव करती हुई गेंदे, बल्लेबाज को ऐसा लगा कि दूर से जा रही है, लेकिन गेंदे टप्पा खाने के बाद थोड़ा सा अंदर आई थी, और बिल्कुल लहराता हुआ सुंदर सी गेंदबाजी, थोड़ा सा महंगे जरूर परंतु अच्छी गेंदबाजी कुशल कोरडे के द्वारा। डीप मिड विकेट, उसके अलावा एक डीप लॉन्ग ऑन, एक मिड ऑफ जो कि बीच में खाली रखा गया, गैप रखा गया है, आगे आकर इस बार उठाकर खेला है, बिल्कुल ही फील्डर के मस्तक के ऊपर से दस्तक देखा हुआ, 6 रन। बिल्कुल ही ये 40 प्लस का ताकत है, अनुभव है,
देखिए आपने संदीप के पैड के ऊपर गेंदों को डाला था और फील किया उन्होंने कि आखिर गेंद कहां आ रही है, और फीलिंग करने के बाद सीधा बल्ला अक्रॉस द बॉल खेला मिड विकेट के ऊपर से, दूर 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 जाकर गेंदें गिरी 6 रनों के लिए। और इस 6 रनों के साथ स्कोर फिर से उछलता हुआ। बातें करते हुए, कड़ाके की धूप है मैदान पर इस समय। पहली बार मार्च के महीने में सीबी ट्रॉफी होता हुआ, यह 10 सालों में पहली बार ऐसा है कि मार्च के महीने में अगर देखा जाए तो बिल्कुल ही। चले फिर से एक बार, हालांकि हर एक साल जनवरी और फरवरी के बीच में होता है मुकाबला सीबी ट्रॉफी, लेकिन इस बार कुछ कारण बस मार्च की धूप में, करकराती धूप में इस बार जोरदार अपील की गई है। अंपायरों के ऊपर कोई भी असर नहीं, दोनों ही अंपायर स्टैचू बनकर खड़े होते हुए, किसी तरह का कोई गुंजाइश नहीं था। अपील था लेकिन एक उत्साह, पानी की आवश्यकता, मैदान में पानी लेके जाया जाए। मैं 12वां खिलाड़ी से आग्रह करूंगा, अंजनी फाइटर्स के 12 खिलाड़ी जो भी हो या उनके कोई भी खिलाड़ी हैं, वो मैदान में पानी लेके जाएंगे, अपनी टीमों का काम खुद करेंगे। ये हमारे कमेटी की तरफ से दी गई अनुमान है कि अपने फील्डर्स के लिए अंपायर का काम अंपायर खुद करते हैं, जबकि अंपायरों की जरूरत होती है मैदान में, तो तीसरा अंपायर जाते हैं उनके लिए काम करने के लिए। तो उसी तरह सारे टीमों के अपने ही साथी खिलाड़ी उनका आभार करेंगे। अभी तक कुल स्कोर बने हैं 27, 27 रन अभी तक बन चुके हैं। बचे हुए 12 गेंदे हैं। सीबी ट्रॉफी 2025 का ये 10वां संस्करण, जिसका पूरा सा पूरा दारोमदार श्री आबा साहेब भोर, श्री सुधीर जादव, श्री दिनकर लोखंडे, श्री गोरख शिंदे, श्री कैलाश सरजीने सर, श्री राम बोडके साहेब, श्री नीलेश गलांडे साहेब, श्री दत्ता भालेराव साहेब, श्री मंगेश जाधव जी, श्री अतुल आवटी साहेब, श्री विनोद वाणी, श्री सुरेश डोंगरे साहेब, श्री तुषार कुठार, श्री चंदू शेटे सर, श्री अजय गलांडे सर, श्री सचिन देशमुख सर और उनके जितने भी सारे मेंबर्स हैं, उन सभी का तारीफ करनी होती है। धन्यवाद सर। सम्मान्य आदरणीय श्री बाला साहेब जाधव, बाला साहेब जाधव साहेब, उनका भी हम तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं इस टूर्नामेंट के लिए। और साथ ही आपका हम तहे दिल से हमारे कमेंट्री बॉक्स में आ जाए। सम्मान्य बाला साहेब जाधव साहेब से आग्रह करूंगा कि आप हमारे कमेंट्री बॉक्स में आकर हमारे कमेंट्री बॉक्स की शान को बढ़ाएं। आए हुए तमाम अतिथिगणों का हम तहे दिल से शुक्रिया अदा करते हुए, इस टूर्नामेंट का खास बात है कि पहला पारितोषिक यानी कि पहला जो रकम है वो 55,555 है, जो दे जा रही है जय माता दी ग्रुप नावा सेवा सचिन मूल्य एंड कंपनी के द्वारा। उसके अलावा अगर देखा जाए तो द्वितीय पारितोषिक जो है वो 33,333 है, वो हमें प्रदान की गई है माननीय श्री गोपीनाथ सेठ सिंधे, माननीय श्री बड़ेलाल जी मिश्रा, इनके द्वारा। तीसरा पारितोषिक है 22,222 का, सम्मान्य श्री सचिन सेठ ठाकुर, उनके द्वारा इस राशि का प्रदान की गई है। चतुर्थ पारितोषिक 22,222 सम्मान्य श्री बाबाजी सेठ देरे और सम्मान्य श्री सुनील सेठ पोखरकर, उनके द्वारा इस तरह का सहयोग राशि प्रदान की। हम तहे दिल से आभार प्रकट करते हैं सीबी ट्रॉफी के माध्यम से और साथ ही आबा साहेब भोर के पूरे कमेटी के मेंबर्स के द्वारा। पहली गेंद 30 ओवर की यॉर्कर लाइन की गेंद था और इस बार इस गेंद को बैकफुट पर जाकर दिशा देने का प्रयास किया था, परंतु यॉर्कर गेंदे थी, ऑफ स्टंप्स के बाहर था, बल्ले से टकराई नहीं ठीक ढंग से, गेंदे गई विकेट कीपर के दस्तान में, परंतु 1 रन चुराने में माहिर थे यहाँ पर। इस 1 रनों के साथ स्कोर अब पटता हुआ 28 पर। जिन्होंने अभी तक भोजन नहीं किया उन सभी से लिए मैं आग्रह करूंगा कि भोजन की व्यवस्था की गई है, आप सभी भोजन कर ले। ये जो आस्वाद है वो स्वाद लें। इस समय सीबी ट्रॉफी के माध्यम से इस बार बहुत ही बेहतरीन व्यवस्था की गई है भोजन का, टेबल भी है बैठने के लिए, आराम से बैठ के भोजन करें। ओहो, इस बार रिवर्स करने का प्रयास, हवा में गेंद, लेकिन उसके आगे खिलाड़ी थे, सर के ऊपर से गेंद दे गई नीचे, जाती जाती चली गई, गेंदे तो गई परंतु दे के गई 4 रन। इस 4 रनों के साथ स्कोर में इजाफा होता हुआ स्कोर पहुंचा अब जाकर 32 पर और अब 10 गेंदों में 17 रनों की आवश्यकता। कंचन पालकर गुना लेखक, एक बेहतरीन, संपूर्ण महाराष्ट्र का एक बेहतरीन बादशाह कह सकते हैं, और साथ ही उनका एक इस समय विद्यमान उप सरपंच हैं अपने केवाले गांव के, जिसे हम कहते हैं उप प्रधान,
हमारे हिंदी के भाषा में कहा जाता है, परंतु इस समय उप सरपंच का काम भी करते हैं। अपने टीम का निर्णय, अपने गांव के जो भी कुछ काम होता है उनका निर्णायक का रूप उनके ऊपर रहता है, पूरा दारोमदार होता है उप सरपंच का काम करते हुए भी। केवाले गांव से सम्माननीय आदरणीय श्री कांचन पालकर सर, गुणलेखक यानी कि चित्रगुप्त, क्रिकेट का इस महाकुंभ का एक एक गेंदों का समाचार बताएंगे। कल आपको फाइनल के समय कितने घंटे ये मुकाबला चला वो भी बताएंगे, कितने डॉट गेंदें आई, कितने वाइड गेंदें आई, कितने बार स्टंप की गई, कितना विकेट बोल्ड हुआ, कितना कैच हुआ, कितने रन बने, ये सारे लेखा जोखा आपको मिलेगा कल जब फाइनल का प्राइज डिस्ट्रीब्यूशन का समय होएगा। 9 गेंदे 16 रन, 16 रन 9 गेंदे, अगली गेंद और बोल्ड, गिल्ली गुल, मिलेगा मार्क्स फुल, आएगा विकेट नंबर पहिला। चेक चेक। सन्माननीय अनिकेतजी सत्यवान साहेब कस्टम सुपरिटेंडेंट यांचा विशेष सन्मान आपण करतोय। मी विनंती करतोय या ठिकाणी सुधीर जाधव साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय श्रीमान अनिकेतजी सत्यवान साहेब कस्टम सुपरिटेंडेंट यांचा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय। सम्मान्य आदरणीय कस्टम सुपरिटेंडेंट सर जी का यहाँ पर विशेष सत्कार होता हुआ नए बल्लेबाज इस समय मैदान में आते हुए हर्षद कराओ, देखना होगा ये हर्षद कराओ किस तरह की बल्लेबाजी करेंगे। पहली बार टीम में अंजनी के लिए खेलते हुए, और अभी 8 गेंदे 16 की आवश्यकता, यानी प्रत्येक गेंदों पे 2 रन। 8 गेंदे 16 रन, 16 रन 8 गेंदे। इस समय सनवे लॉजिस्टिक या अंजलि फाइटर्स, ये देखना होगा अगर ये मुकाबला सनवे को हराते हैं अंजलि तो उनके लिए एक बड़ा मौका हो जाएगा कि सनवे अपना मुकाबला, तो बिल्कुल ही सनवे इस सीरीज से बाहर हो सकते हैं, तो बिल्कुल ही थोड़ा सा मौका रहेगा। इस समय मुझे हो तो प्रमोद देरे जैसे आए हैं, प्रमोद देरे जी आपका भी सत्कार इस टूर्नामेंट के माध्यम से। चला जास्त वेल नको घेऊ, ज्यादा समय ना लीजिए क्योंकि आज हमें बहुत सारे मुकाबले करवाने, 12 मुकाबला करवाना है, 6ठा मुकाबला इस समय चल रहा है। संदीप 40+ बहुत ही अच्छी बल्लेबाजी करते हो इस समय अपने टीम के लिए। अगली गेंद फुल टॉस, गेंद को हवा में उड़ाने का कोशिश और बिल्कुल ही डीप लॉन्ग लेग के बाहर गई गेंदे, सीमा रेखा पार, चौकार। जैसे ही तेज गेंदे आई वैसे ही बल्ले को घुमाया और बिल्कुल ही गैप में मिला था गेंद, कोई भी खिलाड़ी मौजूद नहीं थे, 4 रनों के लिए निकल गई गेंदे। और बिल्कुल ही अगर देखा जाए तो इस क्षेत्र में 7-12 बहुत ही महत्वपूर्ण काम करते हैं और ये 7 गेंदे 12 रनों की आवश्यकता। 7-12 की बात करें तो सभी के कान खड़े हो जाते हैं, पैसा मिलने वाले हैं। और बिल्कुल ही JNPT हो या सिडको हो, किसी भी तरह का ऑफिशियल्स डिपार्टमेंट 7-12 का नाम सुनने के बाद खुश होते हैं। इस समय अच्छी गेंद थी, बिल्कुल ही गुडलैंड के आसपास से निकलता हुआ। अब बचे हुए 6 गेंदे और 12 रन, यानी कि 2 रन प्रति ओवर, प्रति गेंद जो है वो सलामत रखता हुआ अंजनी के लिए। अभी भी मुकाबला समाप्त नहीं हुई है, अभी भी मुकाबला रुका हुआ है। 50-50 बिल्कुल इस समय पूरा ऑन है मुकाबला। जगदाले जी 12 रन 6 गेंदे 12 रन। ये क्या होगा देखना होगा इस समय, सनवे लॉजिस्टिक या अंजनी या सनवे। समय की अभाव, बिल्कुल ही एक बेहतरीन यहां पे तैनात होगा। 6 गेंदे 12 रनों की आवश्यकता इस मुकाबले को जीतने के लिए। सीबी ट्रॉफी 2025 10वां साल लगातार अपना अच्छा प्रदर्शन करते हुए। देखिए ये जो ट्रॉफी, सीबी ट्रॉफी का शुरुआत हुआ था 2014 में, उसके बाद से आबा साहब बोर्ड जी का एक तारीफ करनी होगी उनकी पूरे कमेटी का। मंगेश यादव है, सुधीर यादव है, अतुल आवटी है, विनोद वाणी है, दिनकर लोखंडे है, उसके अलावा देखा जाए तो गोरख शिंदे है, सुरेश डोंगरे है, कैलाश सरजिले, मामा तुषार ठाकुर, राम बोडके, श्री चंदू शेट्टी, श्री नीलेश गालांडे, अजय गालांडे, दत्ता भालेराव साहेब, सचिन देशमुख, ये जितने भी हैं इनके कमेटी मेंबर्स, इन्होंने बहुत सारा मेहनत करते हैं।
मुझे मालूम है बारिश का जब ही सीजन खत्म होता है उसके बाद से ये ट्रॉफी के लिए काम करना शुरू कर देते हैं, किस तरह से यहाँ पर अरेंज करना है, कौन सा मैदान में खेलना है, कैसा ट्रॉफी बनाना है, किस तरह का मैन ऑफ द मैच देना है, बेस्ट बॉलर, बेस्ट बैट्समैन, ये सभी उन्होंने एकजुट होकर बेहतरीन ढंग से सुचारू रूप से काम करते हैं। और बिल्कुल ही लगातार 10 साल एक सुंदर सा सीरीज का समापन होता रहता है। इस बार देखा जाए तो पहला दिन आज, कल दूसरा दिन जो कि मेगा फाइनल का दिन रहेगा। पिछले साल के विजेता टीम इस समय मैदान के अंदर बल्लेबाजी करते हुए इस समय फिर से एक बार ज्यादा समय ना बर्बाद किया जाए। इस समय अगर देखा जाए तो बिल्कुल ही जीतने के करीब 6 गेंदे 12 रनों की आवश्यकता है। अभी ओवर समाप्त नहीं हुई है, ओवर शुरुआत नहीं हुई है। चलिए दादा ज्यादा समय ना बर्बाद करें क्योंकि 6 मुकाबले और खिलवाने आज। चले गेंदबाज, इस बार यह गेंद था बिल्कुल स्टंप्स के ऊपर था, आगे आकर खेला। 40+ के मास्टर खिलाड़ी हैं, बिल्कुल ही अच्छे खिलाड़ी हैं संदीप। अभी तक उन्होंने बहुत ही अच्छा प्रदर्शन किया है और चुस्ती फुर्ती बहुत ही बेहतर है। क्रिकेट में उम्र और शरीर के कोई मतलब नहीं होती, आप जाड़ा हो मोटा हो उससे कुछ मतलब नहीं है, पतला हो उससे मतलब नहीं, आपका परफॉर्मेंस अच्छा होना चाहिए, आपका फिटनेस अच्छा होना चाहिए। और आप ये इनको देखिए, इनको आप देखकर कह सकते हैं कि ये उतना लगते नहीं है स्पोर्ट्समैन की तरह, लेकिन आज बल्लेबाजी बेहतर हो रही है उनकी। टाइमिंग के साथ बल्ले के ऊपर गेंद आता हुआ, इस बार बैकफुट पर जाकर गेंद को कट करने का प्रयास किए थे। बैकफुट पॉइंट और कवर के रीजन में गेंदे उनको चकमा दिया, विकेट कीपर के दस्ताने में गई। डॉट गेंदे आई है, 2 रन आया था पिछले गेंदों में। बचे हुए 4 गेंदों में 10 की जरूरत, एक बड़े छक्के लगाने होंगे, एक बड़े चौके लगाने होंगे। यहां से आपको 10 रन बनाने हैं 4 गेंदों में, तो एक बड़े हिट की जरूरत होगा। बिल्कुल ही संदीप, एक अनुभव है उनके पास, एक बेहतर छक्के भी लगाए थे उन्होंने। ओहो हो, अच्छी गेंदे, क्या बात है, क्या बात है। टप्पा खाती हुई दन का हुआ देखता हुआ और अंपायर्स के ऊपर थोड़ा सा दबाव बनाते हुए अच्छी गेंदबाजी। 3 गेंदे 10 रन। अब थोड़ा सा दबाव अंजनी फाइटर्स के ऊपर आता हुआ, रन नहीं बनेंगे तो दबाव होगा, दबाव होगा तो फिर टीम बिखर जाएगा। जैसे आप कह सकते हैं किसी भी टायर में या किसी भी फुगे में आप ज्यादा एयर भरोगे तो ब्रस्ट करती है, और यहां पर भी ब्रस्ट करने का कोशिश करते हुए 3 गेंदे 10 की जरूरत। हवा में उड़, गेंदे गई दूर, मिलेगा यहां पर सुर 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 सिक्सर, सटकार। अब नजदीक आया है, अब आया ऊंट पहाड़ के नीचे। बहुत नाइंसाफी है रे, हाय अरे गबर, कितने इनाम रखा है सरकार ने। सरकार 2 गेंदे और 4 रन, बहुत नाइंसाफी है रे। 2 गेंदे और 4 रन, हाँ तो 4 रन बनाने होंगे। 2 गेंदे, बिल्कुल ही कुछ भी कर सकते हैं संदीप। संदीप अगर देखा जाए तो अभी तक लाजवाब बल्लेबाजी की अपनी टीम के लिए, और 17 गेंदों में 36 रन बनाकर बल्लेबाजी करते हुए 40+ के मास्टर बैट्समैन। जोरदार ताली होनी चाहिए इनके लिए, क्योंकि ये मास्टर बैट्समैन जिन्होंने दिखाया 17 गेंदों में बहुत ही बेहतरीन गेंद बल्लेबाजी हुई है। 2 गेंदे 4 की जरूरत। इस बार इस गेंद को दबाते हुए खेला है, वहां पर अच्छी अपॉट, बहुत ही बेहतरीन प्रदर्शन, 1 रन लिया। अब 1 गेंदों में 3 की जरूरत, यानी कि आपको कंपलसरी चेसिंग करनी होगी, चौका ही लगाना होगा। बहुत ही नजदीकी मुकाबला, कांटे की टक्कर यहां पर अंजनी और सनवे के बीच। ये मुकाबले दिल धड़काने वाली, क्योंकि आपने देखा छक्का लगा जब 3 में 10 की जरूरत था, फिर 2 में 4 की जरूरत थी, 2 में 4 में क्या हुआ तो 1 ही रन आया, सिंगल आया। अब बचे हैं 3, 1 गेंदे, मरता क्या नहीं करता, तिनके की सहारा होती है डूबते को, और यहां पर डूबती हुई नैया को बचानी होगी। अरशद जो इस समय अच्छी गेंदबाजी बल्लेबाजी कर रहे हैं अपने संदीप के साथ, और अभी तक अरशद ने जब से क्रिकेट खेलना शुरुआत किया है तब से सीरीज अगर देखा जाए
तो पिछले साल उन्होंने 2 बाइक लिया है। क्या बात है, 2 बड़े टूर्नामेंटों में बड़ा प्राइज, 2 बाइक यानी कि 2 व्हीलर, और यहां पे चाहिए 1 गेंदों में 4। क्या दिखाएगा कमाल, आएगा सीमा के पार या रहेगा मैदान के आर। ये लास्ट गेंद चली और सीधा बल्ला से खेला है, सीधा फील्डर के हाथ, कौशल कोरडे के पास। 1 रन लिया, दूसरा रन चाहिए भी था, तीसरा रन भी लेना चाहिए था, परंतु यहाँ पे कंपल्सरी चेसिंग था जिसके लिए आप मैच टाई करने के बाद भी नहीं जीत सकते थे, परंतु 1 रन आया, यहाँ पे जीत मिली इस समय सनवे को। एक आशा की किरण उनके भी टीम के पास अभी है, क्योंकि उन्होंने 1 मैच हारा, 1 मैच जीता। अंजनी ने अपना पहला मैच गंवाया 2 रनों से, और बिल्कुल ही इस मुकाबले में रोचकता था, आक्रामकता था, और एक बहुत ही लाजवाब टूर्नामेंटों में इस इनिंग्स का समापन होता हुआ। इस मैन ऑफ द मैच अगर होंगे तो बिल्कुल ही देखना होगा किशन को। किशन जिन्होंने 14 गेंदों में 31 रन बनाए थे, तो किशन से आग्रह करूंगा आप 31